खामगाव येथे शनिवार रविवार 2 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे। खामगाव शहरात या संचारबंदीला चांगला प्रतिसाद लाभला। बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवार व रविवारी 2 दिवस कडक संचारबंदी लागू केली आहे। शनिवारी घाटाखाली संचारबंदीला प्रतिसाद लाभला। खामगाव शहरात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला। केवळ रुग्णालय व मेडिकल वगळता शहरातील दुकाने बंद होती। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणखी 1 महिना लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे। सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे तसेच शनिवार व रविवार 2 दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। शनिवारी सकाळपासूनच खामगाव शहरातील बहुतांश दुकाने बंद होती। शहरातील बस स्थानक परिसर, महावीर चौक, अग्रेसन चौक, मस्तान चौक, गांधी चौक या परिसरातील सर्व दुकाने बंद होती। तसेच ठिकठिकाणी पोलीस होते। सकाळी काही नागरिकांना पोलिसांचा प्रसाद मिळाला। रस्त्यावर काही दुचाकी चालक वगळता रस्ते निर्मनुष्य झाले होते आणि काही भागात नागरिकांची वर्दळ वाढली। खामगावात नुकताच 6 दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा आता शनिवार व रविवार 2 दिवस बंद ठेवण्यात येत आहे। त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे। मलकापूर शहरात सुद्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलकापूर हॉटस्पॉट झाले आहे। जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून प्रशासनाने शनिवार व रविवार मेडिकल व दूध व्यवस्था वगळता कडक जनता कर्फ्यू घोषित केला आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।